माऊलींची वारी आता येऊन पोहोचलेली आहे सिन्नर तालुक्यात। या सिन्नर तालुक्यात ज्या ठिकाणी माऊलींचं मुक्काम असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था या वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर दिसून येत आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीतून या ठिकाणी चरण सेवा अशी संकल्पना जी ती खास करून मुख्यमंत्र्यांच्या या मुख्यमंत्री सहायता निधीतून राबवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी वारकऱ्यांची चरण सेवा करताना दिसून येत आहेत। खरं तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा हेतू डोळ्यासमोर ठेवत मुख्यमंत्री सहायता निधीतून ही संकल्पना जी ती राबवण्यात आलेली आहे। मी आता नाशिक जिल्ह्यातल्या ज्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे वास्ते गावातला मुक्काम आटपून आता माऊलींची जी वारी ती लोणारवाडीत पोहोचलेली आहे आणि या लोणारवाडीत आता माऊलींची वारी जी ती या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी भजन कीर्तनाला देखील सुरुवात होणार आहे। खरं तर आरोग्य सेवा करण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्था ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसून येत आहेत। मेडिकल कॅम्प लावले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, त्याचबरोबर गोळ्या औषधी मोफत दिल्या जात आहेत आणि या वारकऱ्यांची जी ती सेवा जी या ठिकाणी केली जाते। आपल्यासोबत काही चरण सेवा करणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर असतील। काही काय सांगाल, वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, माऊलींची चरण सेवा तुम्ही करताय, काय अनुभव येतोय? सगळ्यात छान वाटतंय की आम्हाला सेवा करण्याचं सौभाग्य भेटतंय। खूप मोठं आमच्यासाठी सुख आहे। तुम्ही कुठून आला? आम्ही डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक इथून आलेलो। आता तुम्ही या माऊलींची सेवा करतायत, काय अनुभव येतोय? एक वारीमध्ये तुम्ही तुमचाही सहभाग या ठिकाणी दिसून येतो। वारीमध्ये सहभागी होणं हे एक आमचंच भाग्य नाही, यांची सेवा करणे हेच आमचं पुण्य आहे। आरोग्य हीच सेवा असते। मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहे, माऊलींची सेवा करतायत। प्रत्येक वारकऱ्यांची चरण सेवा जी ती या ठिकाणी केली जाते आणि त्याचबरोबर या ठिकाणी मेडिकल कॅम्प जे त्याच्यातनं या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत फिरता दवाखाना असेल किंवा या ठिकाणी भेटणारे मेडिकल जे ते या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जात आहे। खरं तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या अनेक संस्था ज्या आहेत त्या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। कॅमेरामन तुषार डेप्रेसर, खुशाल पाटील, सिन्नर, नाशिक।